बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य गरीब जनता प्रवास करणाऱ्या बसचे दर थोडे नव्हे तर एकदम 15% वाढवलेले आहेत। या दरवाढीने प्रवाशांचे कंबरडे मोडले असून राज्यातील जनतेचा दिवसाढवळ्या खिसा कापण्याचं काम भाडेवाढीच्या माध्यमातून केले जात आहे। त्यामुळे ही भाडेवाढ तात्काळ रद्द करावी या एकमेव मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बीड येथील बसस्थानकासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांच्यासह सर्व पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय म्हणाले शिवसैनिक पाहूयात। भाडेवाढ करून सामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम चालवलेलं आहे। या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की तात्काळ एसटीची भाडेवाढ रद्द झाली पाहिजे आणि जर यांनी भाडेवाढ लवकर रद्द केली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन यापेक्षा पुढे करू। आता एक तासापासून तुमचं आंदोलन सुरू आहे, पुढचं पाऊल काय राहील, काय विचार? थोडं मागे या। मला सांगतो या भाजप सरकारला जर यांनी एसटीचे भाववाढ जर रद्द नाही केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तीव्र आंदोलन केल्याशिवाय शांत राहणार नाही। आणि या मोदीचा, अमित शहाचा आणि भाजप सरकारचा मी जाहीर निषेध करतो। आमची लाडकी बहीण योजनेमुळं आधी गोरगरीब जनतेवर बोजा टाका लागलेले आहेत। या भाजप सरकारचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो। आता पुढचं पाऊल काय आहे? लालपरी ही गरिबाचं वाहन आहे, ते गरिबाचा जाण्याचं साधन आहे आणि नेमके या साधनाचाच शासनाने एवढी मोठी वाढ केली की गोरगरिबाला जाणं येणं शक्य नाही। म्हणून हे उद्धव साहेबांच्या लक्षात आलं आणि साहेबांनी राज्यभर आंदोलन करून ही वाढ रद्द झाली पाहिजे यासाठी आंदोलन केलेलं आहे। आणि जर रद्द नाही केली तर आजच्या राज्यामध्ये पुन्हा एकदा खूप तीव्र स्वरूपाचं आंदोलन साहेबांच्या आदेशावर होईल। एकीकडे सरकारने लाडक्या बहिणींना एसटी प्रवासामध्ये 50% तर ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत मधाची कांडी लावण्याचं सोंग केले आहे, तर दुसरीकडे याच लाडक्या बहिणी व त्याच बहिणींसह ज्येष्ठ नागरिकांच्या घरातील पुरुष मंडळींच्या बस प्रवासामध्ये एकदम चक्क 15% वाढ करून दिवसाढवळ्या त्यांचा खिसा कापण्याचं काम केलंय। ती वाढलेली भाडेवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी या एकमेव मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने हे आंदोलन केले आहे। यावेळी भाजप सरकार विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली। सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख तालिब, बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.